आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहे। अमरावतीला अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि संपूर्ण राज्यातनं त्या घटनेबद्दल खूप चिंता व्यक्त केली जाते, कारण की भंडाऱ्यासारखा घटनेचा इतिहास असताना परत ही घटना घडली। खरं म्हटलं तर मागच्या वेळेला ज्यावेळेला भंडाऱ्यामध्ये घटना घडली नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या रुग्णालयामध्ये घटना घडल्यानंतर या संदर्भामध्ये सरकारने कारवाई करण्यासाठी एक समिती नेमली होती। माझं म्हणणं आहे की तेवढ्यापुरती सहानुभूती तेवढ्यापुरतं कारवाई करतो अशा प्रकारची भूमिका सरकार स्पष्ट करतं आहे, परंतु त्याच्यावर काय कृती होत नाही। अधिकारी निग्लेक्ट करतात। अनेक लोक व्हेरिफिकेशन करत असताना तिथे अजूनही पूर्तता नाही। अशा घटना वारंवार घडतील। हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑडिट झाल्यानंतर सुद्धा त्या पूर्तता नसताना सुद्धा ती हॉस्पिटल अजून चालू आहे। माझं म्हणणं आहे की हलगर्जीपणा निष्कल आहे सरकारचा। सरकारी तर रुग्णालयामध्ये अवस्था बिकट आहे। माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की याची जबाबदारी घेऊन त्या खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे, त्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकणार नाही। महायुतीच्या काळामध्ये हे रुग्णालय तयार करण्यात आलं होतं आणि महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये त्याचं लोकार्पण झालं होतं। अगदी काही वर्ष आधीच हे रुग्णालय सुरू झालं। असं असताना देखील ज्या प्रकारची घटना घडली काही तांत्रिक त्रुट्या किंवा निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा आता आरोप होत आहे। या सर्व गोष्टीची निपक्षपणाने चौकशी केली पाहिजे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। काल मला वाटतं या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की सगळ्या रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारची आम्ही सेवा देऊ। अशाच प्रकारची ही सेवा जर आम्ही बघत असू तर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। गरिबांच्याकडे वाली नाही। सगळ्या ठिकाणी जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल, कामामध्ये निकृष्टपणा येत असेल, त्यामध्ये मुलांचा आणि सामान्य जनतेचा जर जीव जात असेल, त्याची चौकशी करून कारवाई तर केलीच पाहिजे, पण त्याची जबाबदारी मंत्र्यांनी घेऊन त्याचा राजीनामा दिला पाहिजे। कुठेतरी या सरकारचं आरोग्य सेवेकडे लक्ष नाही किंवा एक प्रकारे दुर्लक्ष असं म्हणता येईल। तुम्ही जर स्वतःहून जर माहिती घेतली, तुम्ही जिल्हा रुग्णालयाला जावा, सिव्हिल रुग्णालयामध्ये जावा, उपजिल्हा रुग्णालयात जावा, प्राथमिक रुग्णालयात जावा, यांच्याकडे डॉक्टरच नाही आहे। डॉक्टर नाही आहे, नर्सेस नाही आहे, औषधाची तुटवडा आहे। सगळा इतका अडचणीचं काम आहे की सामान्य लोकांना ज्या पद्धतीने सेवा देण्याच्या बाबतीमधली घोषणा केली जाते ते होत नाही, ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही बेरोजगारचा एक मोठा मेळावा घेणार आहे, कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे? देशामध्ये आणि राज्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर युवकांची क्रांती काय होतं हे देशाच्या असलेल्या जंतर मंतरवर आपण पाहिलेलं आहे। आम्ही एक भूमिका घेतली होती की या असलेल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांच्या संदर्भामध्ये आवाज उठवायचा। हा नियोजन आम्ही केलं होतं। त्यामध्ये केंद्र राज्य सरकारने ज्या पद्धतीने कामगार कायदे बदललेच, परंतु बेरोजगारची संख्या वाढली। आपण एका बाजूला आश्वासन देतो की नोकऱ्या उपलब्ध होतील, एवढी मोठी इंडस्ट्री आलेली आहे। दुर्दैव आहे की आता कायदे बदलल्यानंतर त्याच्या बुद्धिमत्तेला पॅकेजच्या नावाखाली, अप्रेंटिसशिपच्या नावाखाली घेतलं जातं। कायमस्वरूपाची नोकरी आता संपलेली आहे। एवढंच नव्हे तर शासकीय कार्यालयामध्ये जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत। पोलिसांच्या स्टाफ भरतीसाठी मुलं अकॅडमीमध्ये वर्षानुवर्ष मेहनत करतात, परंतु पोलीस भरती होत नाही। अशा अनेक विषय जे आहेत त्याच्यावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन एक बेरोजगार तरुणांचा एल्गार तिरंगा रॅली आम्ही काढतो आहे। देशाचं स्वातंत्र्य झालं, पण या देशाच्या स्वातंत्र्यानंतरसुद्धा तरुणांना स्वातंत्र्य मिळत नसेल तर ती तिरंगा रॅली आम्ही काढणार आहोत। 6 डिव्हिजनमध्ये काढतो आहे। 27 तारखेला ती रॅली निघेल आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहोत 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढ्या शासकीय भरती असतील, जेवढ्या प्रकारच्या खाजगी कंपन्या आहेत, या सर्वामध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल, मुंबईच्या नव्हे तर जिल्ह्याच्या असेल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, लेबर डिपार्टमेंट आणि सगळ्यांनी तिथल्या तरुणांची यादी घ्यावी आणि तिथं जशा नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याला प्राधान्य द्यावं। हा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत। 1 महिन्यानंतर जर त्याच्यावर काही कारवाया झाल्या नाही तर बाकी आम्ही त्या ठिकाणी उग्र आंदोलन करून बेरोजगारांना कुठे आणि किती तारखेला आहे तुमचं बेरोजगारचा मेळावा असणार आहे? मेळावा नाही, आम्ही हा मोर्चा काढतोय।
त्यामध्ये 27 तारखेला 6 डिव्हिजनमध्ये निघत आहेत. मुंबई, पुणा, नाशिक, नागपूर, त्याचबरोबर या असलेल्या ठाणा अशा 6 डिव्हिजनमध्ये आम्ही प्रमुख नेते या युवकांना आणि युवतींना बरोबर घेऊन, विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहोत. ते झालं नाही तर मग औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. कॅमेरामॅन मिथुन आदमेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.